2 वाजलेत बाई लिटरली आणि टायर पंक्चर झाला. आम्ही नाही घाटामध्ये अडकलो. हा बरोबर घाटाच्या मध्ये अडकलोय आम्ही आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग खूप खतरनाक होणार. हे बघा भाऊ गाडी चालवतोय आणि गाडीत किती बकरे भरलेत बघा. 1 2 3 4 एक बकरा इकडे. चला आता बघूया कुठं जातोय. आजचा कॅम्पिंगचा प्लॅन आहे. बघूया आपण आता पुढे काय होतंय. फुल हॉरर रस्ता चालू झालाय. घाण पडलाय. इकडे हॉरर स्टोरी सांगायचं. आधी ते सांग रे जरा हॉरर स्टोरी. रस्ता चालू झालाय आणि बघायच्या गोष्टी काय होतं. काचा बंद करा, काचा बंद करा. चित्ता होता लेपर्टी लावले. इकडेच गेला, हात गेला. काच नको, काच बंद कर रे बाळा. येडा आहे का तू डोक्यात. थांबली गाडी यार, थांबू नको. गेलो तो आज. चल चल चल. अरे कॅम्पिंग कशा विषय होईल भाई ना. कॅम्पिंग कॅन्सल. खरं चित्ता होता तो. त्याचे डोळे बी चमकले. चित्ता होता एवढ्या 100% चित्ता होता. कॅम्पिंगला चाललोय आम्ही. चित्ता दिसला इथे. लाईट येत बघ गावात. रील्स पण आले. तुम्हाला काय वाटतं गेलो पाहिजे का नाही. 3दा लाईव्ह बघितला असं समोर. तुम्ही तरी आता लांबून बघितला. आम्ही जस्ट समोर होता. मी काय म्हणतो आपलं लोकेशन किती किलोमीटर आहे. आयुष्यात पहिल्यांदा दिसला असं ना. कधीच नाही दिसला. केवढा मोठा लय मोठा होता भाई. गाडी नसते ना 4 व्हीलर. घ्या कळलं का. 2 व्हीलर मेले असते डोळे पांढरे करून. आता ऐकत जावं जरा. जी गोष्ट होती ना चांगल्यासाठी होत असते भाई. स्पॉट बघू पहिला आपण कसं आहे. हा ठरू आणि मगच भाई. कुत्रा मी म्हणलं एवढं मोठं नसतं. आई घातली अरे पण भर दिवसा गावामध्ये रे ते. हा अरे घर आहे आजूबाजूला. कॉमन आहे इकडे. कॉमन नाही का. किती नाही सकाळी येतात. आता तरी रात्री. कधी बघितलं हा. घरवाले दिसले जाताना. हा त्यांना सांगतोय पुढे चित्त आहे म्हणून. रस्त्यावर होता आम्ही आलतो तेव्हा. नीट नाही जावं. रस्त्यावर होता. हळू जाऊ फक्त. स्पॉट आहे ना आमचं तिथून चित्त काय करू बोला जास्त. पाठवते. स्पॉट बघून येऊ पहिले. नको नको. ठरू स्पॉट तर बघून येऊ ना. हे बघा इथं चित्त दिसलं ना. इथं आमचा स्पॉट आहे. तर चाललोय आम्ही पुढं. मागं तर नाही गेलो. आता बघू जर चुकून ठरलं तर मग जाऊ पण शकतो आम्ही मागे. इथून रिस्क घेणं सेफ नाही राहणार एवढी. इथं ना वाघ पण असतात मुळशी साईडला. झाड असतो ना. झाड आहे लय मोठं. होता तो झाडच होता. हा चित्ता झाड होता. नाही नाही एकदम सडपातळ असतो. नाही नाही विषय फक्त आहे की हा. विषय काय होता. तो लई मोठा होता पण त्याच्या अंगावर चट्ट्या होत्या. अरे मग वाघावर नसतात का. अरे मोठा चित्त बी असू शकतो ना. नाही चित्ता सडपातळ असतो असा एकदम. आई, हा. आणि वाघ भरलेला असतो. पातळ म्हणजे बलकी असतो. कुत्रा तर नव्हता मोठा. नाही त्रास होता. एवढं असतं का रे. एवढं नको शेपूट एवढी मोठी नसते कुत्र्याची. हा बेस्ट शेपूट जास्त शेव. असते. मेला होता तो त्याच्यामुळे जास्त मोठा होता. पण चित्ता म्हणजे असं झाड नसतो. वाघ असेल मला तर वाटतं. वाघ असतं सगळ्यांची पण फाटली. माझी पण फाटली. काय करायचं आता उभीच समजत होता रे. गाईज आम्ही कॅन्सल केलेला आहे आमचा जो स्पॉट होता. आता इथून बघू कुठं कोणत्या स्पॉटला जातो. कारण ती आई घातली गाडीच्या खाली उतरू वाटणार नाही कुणाला. हा कारण मनात भीती राहणार आहे की चित्त दिसलंय आणि निकिता नाही उतरणार. हे नाही उतरणार. आद्या नाही. प्लेट लावा. कारण का 10,000ची. इथून तिथपर्यंत चालत जायचं. ए थांबा. बघा साईडला तू काय घरच्यांना इकून असले स्टंट बाजी नको करायला. काहीच असलं तुम्ही पण नका करू. कारण हे असलं सेफ नसतं. इथेच होतं का मागं? पुढं होतं तो. पुढं हळूहळू घे आपण. हळूहळू घे. गाडीच्या काचा बंद करा. तू खाली नाही. तू गेली खाली. कारण सेफ नाही. कोणी पण एक जण असं बाहेर गेलं ना की भीती वाटणार. त्यामुळे कॅम्पिंग कॅन्सल केलेली. भाई आता दिसला पाहिजे एकदा. नाही नाही बाळा वागायला त्याला काही संबंध नाही. आता दिसला पाहिजे आता मला एकदा. वाटतं गेलं. नाही थांबलं. नाही थांबत. तसं फिरून नाही परत झाला तर दुसऱ्या स्पॉटवर कशी शकतो. सेम स्पॉटवर तो फिरून पाणी प्यायला येणार नाही का खाली. हा बाई 100% पाणी प्यायला येऊन येणार. गरमीमुळे. गरमी किती आहे. कॅन्सल घ्यायचं. हा स्पॉट कॅन्सल केला कारण सेफ नाही आहे.
बकरे ते तरी नशीब आपण आता आणि आयुष्यात आम्ही एवढं फिरलोय पण कधीच नाही असलं काय दिसलं आम्हाला फर्स्ट टाइम त्याला नाही दिसलं आम्हाला दिसलंय मला बाई खाली उतरलेले गाण म्हटले साप वगैरे ते बरं बरं झालं बाई जे झालं ते चांगल्यासाठी झालं माहिती मला का नाही फाटत आहे मला मज्जा येते उतरली नाही ना. माझी हर टाइम फाटते खूप फाटते असं काय पण मागं बसले ना तू अरे मी जर टाइम मागत बसते बरोबर नाही रे बघ ते खूप डेंजरस होतं आम्ही समोरून बघितलं अरे आम्ही पण बघितलं एकदा दिसत होतं तरी तू व्हिडिओ मध्ये एवढा नीट नाही आला. इंडियात पण 5 वाघ घेतला वाघ नाही इकडे पण आहे नाही रे 100% प्रत्येक तो चित्त होता पण जाडा होता तो लय मोठा होता तो भाग होता तो भागच असणार मला नाही वाटतं चित्ता असेल चित्ता सडपातळ पण मला एक गोष्ट नाही कळली त्याच्या अंगावर चट्ट्या पट्ट्या होत्या मी चांगल्या पाहिल्या वाघांना असं असतं ना काळं चित्ताच कलरचं. आहे तो म्हणजे काळ्या लाईनी होत्या का अशा उभ्या नाही चट्टे चमकत होते चट्टे तरी मी एवढा नीट नाही बघितलं तू जास्त नीट बघितलाय व्हिडिओ बघून आपण उद्या नाही एवढं नाही दिसत व्हिडिओ तो झूम झाला ना खूप लय लांब होता तो मला पण नाही दिसलं तेवढा फीचर्स इथे सोड दिला लाईट आली कशाची पेट्रोल लाईट आली कसं काय काय माहिती शोध पेट्रोल टाकलं होतं ना 700चं असं काय झालं काय माहिती संपला 2 लिटर चाललो ना आपण 40-50 किलोमीटर काय वाटतंय गाईस तुम्हाला दिसेल का नाही आता हा याच रोड पासून आहे पण आजची ट्रिप खरी ऍडव्हेंचर वाटते भाई एवढे चला ना दिवस गेलो कॅम्पिंग करू कधीच काय दिसलं अरे कॅम्पिंग केली असती पण तो पाणी प्यायला येणार पाहिजे देऊ ना पाणी त्याचंच पाणी त्याला ताटात आज बसवायचं तो पहिला वडीत तो आणि सीन काय माहिती का आपण जेवण बनवणार त्याचा वास त्याला 100% जाणार नॉनव्हेज आहेच ना आपल्याला अरे वास जाणार त्याला बघते काही बनवू आपण व्हेज बनवू नॉन व्हेज बनवू त्याला कळणार इथं आहे हा आणि मेन म्हणजे सगळ्यात हाच गेट खास हा, spot बघा, इथून आत गेला तो. या गेट मधून आत गेला तो हळू घे नाही हळू घे ना हे इथं ते नाही येत ते गावाच्या पलीकडे मागे मी सांगतो चल तुला बरोबर स्पॉट आलो सांगा गचकी एक पलीकडे गचकीत थांबलो होतो मी गचकीत गाडी स्लो केली 3 थांबलो होतो तेवढं तिकच की तुला गेल्यावर लागणार ना आपण आपल्याला लांबून दिसत नाही हा 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 येस हे गावाच्या आधी होतं इथंच दिसला होता कुठेतरी बिबट्या अरे तू काय हे चित्ता आणि बिबट्या वेगळा असतो का मग बिबट्या असू शकतो ना तो कुठे गेली ते- बिबटे वेगळा असतो चित्तान बिबटे हे बघा, इथूनच गेला, इथूनच गेला. टक टक पुढं गचकी दिसली का टक हा, हा. घे बरं ना. गाडी बघा काचा बंद करा सगळं गाइस मौज से खेलने जा रहे हम लोग आम्ही 4 व्हीलर आहे म्हणून मध्ये आहे म्हणून हे करतोय पण तुम्ही नका करू असलं इथं कुठे शिरला ते नाही इथं जागाच नाही. कुठेतरी येतो आम्हाला वाटलं गेटवर गेलं इथंच कुठेतरी खालून आला आणि असं गेला इथंच कुठेतरी होता फोन मारतो हा तो पळेल ना पळेल का लाईट झालं बरं चलणार आहे तो. हा आम्ही असंच केलेलं Four wheeler मध्ये. माहिती कार लावलेली लाईटी बंद केली त्या हे. थांब एक मिनिट साईडला पूर्ण. हो इथं काय गेटच्या आतमध्ये टॉर्च मार गेटच्या पलीकडे दिसतं ना एवढं काहीतरी बघ ना पांढरं दिसतं तर आहे ते. दिसते पांढरा कसा दिसत नाही हल्ला हा मार बरं गेटवर टॉर्च मार नको नाही, नको ना, काय तुम्ही तिकडे जातो, काय करणार आहे आपल्याला? अरे फिरो बरं, फिरो तुला असं गाडीकडे. वाटतंय. काच गाडीच्यात कसं येईल काच तो? बंद आहे तुझी काच बंद आहे का चेक करा सगळ्यांनी नाही घे मागे इथूनच आत गेला तो अरे मग तू जाईन कसा आत मला कळत नाही वर उडी मारून जाईल एवढी उंच गाडी आली गाईस गाईस गाडी आली इकडून त्याला उडी मारला काय सोपं आहे ते लय सोपं आहे मग त्याच्यापेक्षा जास्त उडी हा. मारतो तो हा, हे झाड. इथंच गेला कुठेतरी गाईस आता दुसऱ्या स्पॉटवर चाललोय बघू मुळशीला आता ना तुम्हाला आपण. कळेलच हे मुळशी मध्ये आलेलो आम्ही आता Down कॅम्पिंग साठी एक second. तक्त्याकच की थांबलो तुम्ही तक्त्याकच की वाढलं दिसला परत तुला होय, इथूनच कुठं इथून गेलता का रे का मागाशी मागून गेलता लांब होता बरोबर मागून बरं झालं तिथं आम्हाला झटका लागला आणि नजर गेली आमची त्याच्यावर नाहीतर मग जर दिसला नसता ना आम्ही कॅम्पिंग केली असते आता तिथं पण पुढं काय झालं असतं सांगता नाही येत. पोटं पडले असते पेटे सगळे सगळे नॉकआउट झाले असते काही नाही कोणी काही करीत नाही भैयाने अख्खी कॉफी खाल्ली झोप नको यायला म्हणून गाडी चालवायची याला जिरली आमची जिरली बिबटे ट्रिपच्या बघून स्टार्टर्सला आता ना तो स्पॉट कॅन्सल झालाय आणि आता आम्ही चाललोय हे बघा कुठं चाललोय आम्ही तैल बैलाला चाललोय आता चला भेटूया आता पुढं बघू काय काय होते रस्त्यामध्ये अजून संपली काही तांब्याने गाडी चालू इंडिकेटर झालंय. आहे बेबी काहीतरी सीन झाला असं वाटतं
गाण्यांच्या बँड चालायचं म्हणतात तो दिला आम्हाला. गाण्यांच्या बँड तो. ठीक आहे ठीक आहे त दिलं तुम्हाला म्हणा गाणं चला गाण्यांच्या भेंड्याचा विषय चालू आहे तामिनी घाटामध्ये पण रात्री लय गाणे आहेत, लय. तेरा होने लगा हूँ जब से. A few moments later. गाईस तामिनी घाट चालू झाले आज आमच्या सोबत काय होतं काय माहिती भाई टायर पंक्चर झालाय आता आमचा तामिनी घाटात मध्ये किती वाजले आता 2 वाजलेत भाई लिटरली आणि टायर पंक्चर झालाय आता कुठून आणायचं सामान पंक्चर काढायचं मी काय म्हणलं मागाशी आपल्या टायरातून आवाज आला. हा वाटत होतं टायरातून हवा जाते पण भाई आम्हाला वाटलं झाडांचा आवाज आहे पण आता टायर पंक्चर झालाय भाई मॅटर झाला स्टेपनी काढू आईच्या गावात भाई 2 वाजलेत रात्रीचे हे बघा टायर अख्खा पंक्चर झाला Hand brake लावले का? तामिनी घाटामध्ये अडकले आता आम्ही 2 वाजले तर रात्रीचे आता इथं मदत पण नसणार आहे कोणाची कसं काढायचं हा भाई आज चावी आहे का? मेन म्हणजे एक सीन सांगतो तुम्हाला आज अमावस्या सुद्धा काय माहिती काय होतंय बिबट्या दिसलाय टायर पंक्चर झालाय कशाचं चावी आहे का? सांगतो टू व्हीलरची चावी. बरं झालं भाई आमच्याकडे ना एक्स्ट्रा टायर इथं टायर पंक्चर झालाय आणि कॅपची वाट लावली ती बरं झालं एक्स्ट्रा टायर आहे आपल्याकडे लावता येईल ना आपल्याला मग काय बेस्ट 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 स्टेपनी बोलतात सर्वाईव्ह होईल आमचं इथून आता. त्या टॉर्च धर ना. त्याला. टॉस दाखव. काय बघायला चाललं तुम्ही काय करताय तुम्ही माझं? बस बीस यायला लागलं तिकडून आम्ही मॅटर झालंय आता हे याला लावायचं चेंज करायचं आहे टायर बरं झालं एक्स्ट्रा टायर आमच्या सोबत होता नाहीतर अवघड झालं आता तामिनी घाटामध्ये हे काहीतरी शोधायला चाललेत ते काय शोधायला गेलेत रे दगड शोधायला गेलेत मग दगड शोधतो दगड कुठे आहे भाई तामिनी घाटात 2 वाजता खुल्ले आम्ही घ्यायचे बघा तिथे एखाद्या ह्यांनाच बघून चक्कर येऊन पडून जाईल आहे का? खुल्लेम घुमत आहेत तिघ जण काय दिसत पण नाही अंधारामध्ये रात्रीचे 2 वाजता खुल्लेम घुमताय तुम्ही घाटामध्ये मज्जा येते 2 वाजता. मज्जा येते तिथं गाण फाटली मज्जा येते कसा आहे माहिश में ते साम्राज्य का बादशाह चला लवकर टायर आता ऍड करू आपण मी इथं एक लाईट लावली ज्याने की प्रकाश पडल आणि समोरच्या गाड्या जरा स्लो होऊन जातील त्यांना समजेल इथं कोणतरी आहे आपली सगळ्या सिच्युएशन मध्ये कधी काही लिहू शकतात हुशार आहेत सगळे कसले जोरात बसायला लागले तिकडे मध्येच थांबलो आणि आता आपण ए, नटचं पोट चेंज करायचा विषय चालू आहे मी करतो वरती, चला. उलटा लावला वाटतं जरा. ते पकड. चेंज करतो आम्ही इझी रे जास्त हे नाही ए आसरक पोळते ना खाली. हळूहळू गरम आहे टायर आता हे बघ काय घुसलेलं वाटतं. एवढ्या गाड्या चालल्या तिथून पण रात्रीचे 2 वाजता इथं कोणच नाही थांबत हेल्पसाठी कारण घाटामध्ये आहे ना, त्यामुळे. हा बरोबर घाटाच्या मध्ये अडकलोय आम्ही आता टायर काढलंय आता फक्त हवाला टायर ऍड करायचं याला बस ते टायर पंक्चर काढून लागणार आपल्याला कुठतरी. काढू ना गेल्यावर मग आता लागा एमर्जन्सी काय करणार? आता कुठेतरी काढू ना ते भेटलं आता कुठे भेटणार आहे पण आहे पुढे गॅरेज थोडंसं लांब. आता कसं उघड असेल तो 2 वाजले. घाटा उतरले होते हॉटेल बिटेल चालू असतील ना तिथे. बघू ना असलं तर काढू आता आधी ते गाडी वर करतोय नड 1 साइड परत आता आणि बघा, गाड्या खूप फास्ट येतात. झाले आता टायर बघ, आता बाजूला येते गाडी. नंबर आले पण लागलेला आहे आता होईल आय गेस. नाही 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 होणार पूर्ण घ्यावं लागतं. अजून वर घ्यायला अजून थोडं वर घ्यावं लागेल अरे तू काय इझी स्टेप सोडून तू हार्ड स्टेप काय सिलेक्ट करतो ते माहिती ना वाहने सावकाश चालू आता पळवतो आपण. पोरं हार्ड आहेत आपली भाई काय गाड्या चालल्यात तिथून रप्पर व्हेंचर हो बघ सुसाट चाललेत फुलवाने इथं रायडर एका टायराला किती जण नट लावते
खूप पागल झाले सगळे. एकाने लावलं नाही, एवढे जण लावलं कसं कळलं? नट असं असतो भावा. चला टायर बसून निघू आपण लवकर इथून आता. कळलं का? हे रिअल ऍडव्हेंचर आहे काय? हे आम्ही जे करतो ना ते रिअल ऍडव्हेंचर आहे. हे कुठंच नाही बघायला भेटणार तुम्हाला. जे आमच्यासोबत घडलेले एक्सपिरियन्स आहेत ना ते सगळे तुमच्या समोर येत आहेत. चला आता टायर लवकर बसू आणि निघूया पुढे. काही झाले आता निघालो आम्ही परत. तो थार टायर बसवलेला. ते डोळ्यात वाईट चमकत जागी आमचं सीन झालेला जिथे थारचं आम्हाला ऍक्सिडेंट कळतंय? झालेलं. जस्ट तिकडेच आमचं पंक्चर झालंय आणि तिकडेच होतो आम्ही 2 वाजता. असं भीती वाटत होती आणि सगळे उतरलेले. एवढं लांबून आलो आम्ही पण ओके होतं सगळं. पण जिथं थारचा ऍक्सिडेंट झाला ना एक्झॅक्ट बरोबर तिथं टायर पंक्चर झाला आमचा. चकवा बसल्यासारखं वाटतंय. जिथं आम्ही थांबलेलो ना तिथून 50 किलोमीटर होतं आणि आता आम्ही लिटरली पुढे आले तरी पण 48 किलोमीटरचे. बाई अमावस्यात पोचणार आहे आज आपल्या असं वाटतं मला. अरे पण किलोमीटर कसं काय कमी नाही झालंय. 50 अजून 48 वरच काय. गाईस थांबा, विषय हा झाला. चहा बी पिऊ सगळे. इथं थांबलो होतो आम्ही चहा पिण्यासाठी, सॉरी कॉफी पिण्यासाठी. आणि इथं सगळ्यात मोठा ट्विस्ट झाला आमच्यासोबत. ट्विस्ट काय झालाय? रस्ता चुकलाय आमचा. तैलबाईला जे होतं फॉर्ट दुसरीकडे होतं ना आम्ही चाललो आता दुसरीकडं. कसं वाटतंय? रस्ता चुकलाय, सगळं चुकतंय आज. खूपच मजा येते. असंच ऍडव्हेंचर असतं. तुम्हाला आमच्यासोबत एका पंक्चरला 7 जण लागतात. एकटा काढू कधी मी पण केलंय ते. सगळ्यात मोठी हेल्प माझ्या भावाने केली ते म्हणजे भक्ती ब्रो. बाई काय होते आज, काय कोणालाच काय समजत नाहीये. हिने पण help आवडायचं काम केली. केलंय. बाई काय होते आज आमच्यासोबत आम्हालाच कळत नाही. आता कुठं जाणार आहे काय माहिती, कारण सगळे रस्ते चुकत आहेत. पहिले कॅम्पिंगला गेलो तिथं बिबट्या दिसला. तिथून मग रिटर्न तेलबाईला जिकडे चाललो होतो तर जिथून तामिनी घाटात नव्हतं यायचं तिकडून सरळ जायचं होतं. पण आम्ही तामिनी घाटातून आलो कारण आम्हाला वाटलं रस्ता इकडून आहे. तिथे बी चुकलं. ड्रायव्हर तर लय वैतागला. कसं वाटतंय भाऊ इथं येऊन रस्ता चुकलो आता? आता नियोजन झालं कोकणात जायचं. कोकण बिकन श्रीवर्धन. नाही, कोकणात नाही जायचं. श्रीवर्धनला जायचं. लय लांब आहे. बाय बाय गाईज, बघू आता काय. काय बोलत बाई डोकं खराब झाले. तिकडे जातोय पाहिजे ना डोकं. हे टॉर्च तिकडे जातोय तिकडे काय ना काय होते. आता आम्ही घरी चाललोय. कॅन्सल विषय सगळा. ना कॅम्पिंग मित्राला फसवून ना आणलंय. तैलबाईला शिक्षा ना भोगतो काय. चाललोय घरी आता. तोंड- कॅन्सल विषय. हिंडा हिंडी ब्लॉग येऊ. नुसता हिंड इंडी गाडी में घुमा घुमी व्लॉग आहे. घुमी घुमी झाले आमचे फक्त. घुमी घुमी झालं कारण काहीच सक्सेस नव्हते. बाय बाय गाईज. चेंज झाले. गड्डी बाई चालणार आहे. मला वजन जाणवते गाडीत. वजन हम्म. उतरून चालत आहे. अजून 8 वाजून बसलं काय आपल्यासोबत? चांगले ते. हा, थांबले सर. गाईज झोपले जातात दमले. ए, गप ना. कसे झोपले बघा एक मला वर. बसायलाच जागा नाही. सगळ्यांना लॉलीपॉप दिलता. बसायला जागा नाही. पूर्ण असं सगळं कॅप्चर केलं मी. असं एकदम पुढे बसले. चला बाई गाईज कॅम्पिंगचं काय झालेले नाही. आता झाले सकाळी 6 वाजलेले. 6 वाजून 45 मिनिटं म्हणजे 6:45 वाजलेले. कॅम्पिंग झाली ना. तिथं तैलबाईला गेलो ना कुठं. नुसतं आम्ही काय केलं रे एवढं वेळ आपण? नुसतं आम्ही गाडीत होतो. गाडीत फिरलोय. ऍडव्हेंचर केलंय खूप जास्त. काय केलं आपण एवढं वेळ? कॅम्पिंगचा प्लॅन होता आपला. झोप आली याला लय गाडी चालवत. काय विषय काय चित्त कसा होता? चित्त कसा होता? वाघासारखा. बाई चित्त दिसला सगळ्यांची फाटले. डायरेक्ट कॅम्पिंगवरून गाडी रिव्हर्स. आणि तैलबाईला तिथं पण नाही पोहोचलो आपण. तुमची ट्रिप एवढी भारी झाली ना, शब्द उरले नाही बघा. काय काय एक पंक्चर काढायला 7 जण असतात. हा. नाही, 7 जण असतात. 7 जण असतात आमच्यात एक पंक्चर काढायला. 7 जण. रात्रीचे 2 वाजता ते पण तामिनी तामिनी घाटच्या घाटात मिड मध्ये. फुल ऍडव्हेंचर वाला एक्सपिरियन्स. जॅक लावला उलटा. आम्ही गाडी अशी उचलतो. अशी जॅक उलटा लावलाय आणि एका टायराला तिघे नट लावतायत. नाव नाही घेणार पण एक जण टायर उलटा लावत होता. कोण होता तो? एक जण होता बोलला उलटा लावायचा. हा. लावणारा हुशार होता. निघत होते guys, please. एक जण मी माझ्याकडे. करू शकतो ते. हा. आणि अशा प्रकारे हा जो व्लॉग आहे तो नक्कीच एकदम शॉर्ट असणार हा. आहे. बट आय टेल यू की हा म्हणजे आमच्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त ॲडव्हेंचरस आहे. इतकं काय काय बघितलं आम्ही. पहिल्यांदा आम्ही असं ॲनिमल बघितलं सगळ्यांनी सोबत. आणि असं 2 वाजता मिडमध्ये आमची गाडी बंद पडलेली. टायर पंक्चर झाला आणि आम्ही ते सगळं केलं वगैरे वगैरे. दॅट्स व्हेरी 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 इंटरेस्टिंग. तर नक्की बघा हा व्लॉग. बाई एवढं फिरलो आजपर्यंत जळजळ पण मध्ये. कधीच आम्हाला ना बिबट्या ना दिसला ना आमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. फर्स्ट टाइम हे सगळं झालेलं. खूप ऍडव्हेंचर होतं. आणि कुठं बाहेर फिरलोच नाही. नुसतं गाडीतल्या गाडीतच फिरून सगळी ट्रिप प्लस संपवली. आम्हाला चकवा बसलेला. आम्ही चकवा, लोकेशन हा. लावली. Location आणि चुकलं होतं दुसरीकडेच आमचं. गेलो आणि पूर्ण रस्ता चुकलो आम्ही. मग परत आम्ही टर्न रस्त्याने चुकलो. चकवा लागले म्हणते. इंग्लिश मॅप मॅप इनिस लावलेला काय तू पण मॅप लावलेला. तू पण चकमेश्वरी गँग.
चक्वेश्वरी गँग घेतली लोकेशन कोणी काढली लोकेशन हिनेच काढली हा.